लक्षात घ्या, आपल्याकडे अशी लोकांना सवय आहे की बलात्काराच्या घटना जेव्हा जाहीर होतात वर्तमानपत्रात न प्रसिद्धी माध्यमातून, जेव्हा त्याला वाच्यता फोडली जाते कधी कधी, तेव्हा आपला सर्व लोकांचा जो आक्रोश असतो तो पोलीस यंत्रणेवरती असतो. काही प्रमाणामध्ये खरं आहे, नाही असं नाही. जो पोलीस यंत्रणेला दोष द्यायचा असेल तर त्याच्यासोबत न्याय यंत्रणा ही देखील तितकीच जबाबदार आहे आणि समाज जबाबदार आहे, प्रसिद्ध माध्यमे देखील जबाबदार आहे. कायद्यामधल्या त्रुटी, न्याय संस्थेतल्या त्रुटी, पोलिसांच्या त्रुटी, ज्याच्यावरती आपण आगपाखड करण्यापेक्षा माझा एक सामाजिक असा शोध असा आहे की गेल्या 30-40 वर्षांमध्ये स्त्रीचं जाहिरातीमध्ये मॉडेलिंग असेल, वर्तमानपत्राची जाहिरात असेल, टेलिव्हिजनवरच्या जाहिराती असतील, सिरियल्स असतील, जे काही स्वरूप जे काही बाहेर आलेलं आहे, जे असं उत्तान स्तराचं जे स्वरूप आलेलं आहे, त्यावेळेला त्या नट्याच किंवा त्या मॉडेल्स काही प्रमाणात जरूर जबाबदार आहेत. आपल्याला आठवतं की सप्रे आणि मिलिंद सोमण जो प्रकार अलिबागला जो एक त्याने अजगर स्वतःच्या भोवती वेखा घातलेला असा जो फोटो प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्यानंतर फार मोठं काऊर निर्माण करण्यात आलं. त्याच्यानंतर मुंबईच्या किल्ला कोर्टामध्ये ते प्रकरण देखील दाखल केलं झालं. परंतु त्यांनी हे किती प्रमाणात त्यांची वस्त्र कमी करावीत आणि मॉडेलिंगला त्यांनी पोच द्यावी आणि ह्याचा सर्व परिणाम किती होतो, आपण कुठला संदेश भेटतो याच्यामध्ये लोकांमध्ये, समाजामध्ये, ह्याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ही वासना जर लोकांमध्ये वाढत गेली तर त्याला कुठेतरी रोग बसला.